एकीकडे पावसामुळे मुंबईत मध्य रेल्वे खोळंबली होती, तर नुकत्याच सुरू झालेल्या मुंबई मेट्रोमध्ये पहिल्या पावसात चक्क गाडीच्या आत टपातनं पाण्याचा पाऊस पडत होता। बघता बघता मेट्रो गाडीच्या आत पडणाऱ्या पावसाचा व्हिडिओ सोशल नेटवर्किंग साइटवर फिरायला लागला। गाडीच्या वरताण गळत असल्यानं एकूण मुंबईकरांना आश्चर्य वाटतंय, कारण नवी कोरी मेट्रो नुकतीच मुंबईकरांच्या सेवेत दाखल झाली होती आणि अशा प्रकारे पाणी पडत असल्यामुळे एक प्रकारे आश्चर्य मुंबईकरांकडून व्यक्त होत आहे। अखेरीस या गाडीतला एसी खराब झाल्यामुळे त्याचं पाणी पडत असल्याचं स्पष्टीकरण मेट्रो प्रशासनाला द्यावं लागलं। मात्र जोरात पाऊस आल्यावर 16 गाड्यांपैकी एक असलेल्या या गाडीचा एसी खराब होतो आणि त्याचं पाणी गाडीच्या आत पडत असल्याचं स्पष्टीकरण मेट्रोच्या प्रवक्त्यांनी दिलं। ही गाडी आज दुरुस्तीसाठी कारशेडमध्ये पाठवण्यात आली आहे। उद्या ही गाडी पुन्हा मुंबईकरांच्या सेवेत रुजू होणार असल्याचं प्रवक्त्यांनी स्पष्ट केलंय। आपण या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आमचे प्रतिनिधी अमित जोशी सध्या आपल्या संपर्कात आहेत। अमित, नेमका काय प्रकार घडला? एसी खराब झाल्यामुळे त्याचं पाणी या मेट्रोमध्ये पडत होतं असं स्पष्टीकरण मेट्रोतर्फे देण्यात आलंय। नक्की काय प्रकार झाला होता? खरं तर जेव्हा सकाळी पावसाला सुरुवात झाली तेव्हा मेट्रो मधील एका डब्यामध्ये 4 डब्यांच्या गाडीच्या एका डब्यामध्ये हा सगळा प्रकार उघडकीस आला आणि ज्या प्रकारे मेट्रो रिलायन्स मेट्रो मुंबई मेट्रो वन कंपनीतर्फे जे स्पष्टीकरण देण्यात आलं ते खरं तर न पटणार आहे। कारण वातानुकूलित किंवा बंदिस्त अशा मेट्रोमध्ये अशी मुळातच गळती पाण्याची संततधार कशी काय सुरू झाली ती सुद्धा एवढ्या मोठ्या प्रमाणात थेंब थेंब पाणी गळालं तर आपण समजू शकतो। मात्र एक प्रकारची संततधार या मेट्रोच्या डब्यामध्ये बघायला मिळत होती। एसी नादुरुस्त झाला असं कारण जरी सांगण्यात आलं असलं तर एसी नादुरुस्त झाला तरी अशा प्रकारची पाण्याची गळती होऊ शकते का, मुळातच हा प्रश्न या निमित्ताने उपस्थित झालाय। अखेर हा फोटो जवळपास काही मिनिटांमध्ये सगळीकडे फिरायला सुरुवात झाल्यावर सोशल नेटवर्कच्या माध्यमातूनच मेट्रोच्या प्रशासनाला ही गोष्ट नजरेस आली आणि त्यांनी ताबडतोब हा पूर्णच्या पूर्ण ही गाडी ताफ्यामधून काढून घेतली आणि त्याच्या दुरुस्तीला सुरुवात झाली। थोडक्यात लोकलमध्ये अशा प्रकारचा अनुभव येत असताना मेट्रोमधील अशा प्रकारच्या अनुभवाने प्रवासी सुद्धा अचंबित झाल्याचं चित्र बघायला मिळालं। धन्यवाद अमित, या सविस्तर माहितीसाठी। आपण पाहतोय मुंबईकरांच्या वाट्याला मेट्रोही गळकीस आली आहे। एकूणच आज दिवसभर मुंबईमध्ये पावसानं हजेरी लावली आणि त्याचा फटका मेट्रोलाही बसल्याचं यातून स्पष्ट होतंय। मात्र मेट्रोकडनं दिलं गेलेलं स्पष्टीकरण हे अत्यंत दुर्दैवी म्हणावं लागेल। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।